नारायणं नमस्कृत्य नरं चयो नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलमज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमविमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभङ्गम् लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयहरं सर्वलोकैकनाथं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासरान शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाथा मुकुटिझळाळि कारुण्यसिन्धु भवदुःखहारि तुझवीन शंभो मज कोण तारे। तुझवीन शंभो मज कोण तारे। या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या विनवर दंडमंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवे सदा वंदिता समां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। आत्मरूप गणेश स्वर्ण भूय सकळ विद्यांजली करण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज बजरंगबली निवृत्तिनाथ महाराज परमेश्वर भगवान महामृत्युंजय भगवान यावर रामचंद्र पवन सुत हनुमान नर्मदा मैया गंगा गोदावरी मैया सब संतन की जय। पुंडरीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर भगवान जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। भजन जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति। जय जनार्दन चैतन्य मूर्ति। जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति। जय जनार्दन चैतन्य मूर्ति। मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति। जय जनार्दन चैतन्य मूर्ति।
शिवस्वरूप श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज तसेच परमश्रद्धेय स्वामी माधवगिरीजी महाराज माऊलीच्या कृपाशीर्वादाने भगवान पंढरीश पांडुरंग विश्वगुरू श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या भगवान सर्वेश्वराच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी संपूर्ण महिनाभर पुरुषोत्तम मासानिमित्त सामुदायिक श्री भावार्थ रामायण पारायण अखंड पुरुषोत्तम मासानिमित्त कीर्तन महोत्सव भजन कीर्तन प्रवचन आदी सत्संगादी कार्यक्रम हा संपूर्ण कार्यक्रम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली शुभप्रेरणेने आणि ज्यांच्या उपस्थितीत असे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान ज्ञानवृद्ध वयोवृद्ध आश्रमवृद्ध पूजनीय वंदनीय गुरुवर्य श्री हरिभक्तीपारायण पूजनीय तात्या समस्त वारकरी मंडळी सर्व वारकरी महिला मंडळी भजनी मंडळ पंचक्रोशीतील भाविक भक्त आपल्या सर्वांच्या उपस्थितीत गेले 3 दिवस आता हा 4था दिवस या ठिकाणी मंगलमय अशा सोहळ्यामध्ये तपोवनामध्ये भगवान श्रीरामांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये कुंभमेळ्याचं क्षेत्र आहे. पुण्यसलेली गोदावरी मैयेच्या उत्तरे तीरावर आहे. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या आश्रमात त्यांच्या महासमाधीस्थानी महानिर्वाणस्थानी भगवान सर्वेश्वराच्या सन्निध जिथं संतांची आणि भगवंताची तपस्थली आहे, पुण्यक्षेत्र आहे, कुंभमेळ्याचं क्षेत्र आहे, अन्नदान क्षेत्र आहे, अशा पवित्र पावन भूमीमध्ये हा अतिशय मोठ्या हजारोच्या संख्येनं हा सोहळा या ठिकाणी पूजनीय तात्यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. दररोज आपण कीर्तन प्रवचन रामायणावरील श्रवण करत आहात. देवाहो, फार मोठा योग म्हणा पर्वकाळ म्हणा आज आपल्याला सर्वांनाच लाभला आहे. अचानक सद्गुरूंची कृपा कशी असते. आमचे हरिभक्तीपारायण सद्गुरू सेवापारायण श्री कृष्ण भाऊ तात्या रायते तात्या त्यांनी सांगितलं की बा आज कीर्तन प्रवचन सेवा आहे आणि म्हणून तात्यांच्या अनुज्ञेनं या ठिकाणी सेवा उपलब्ध झाली. अनंत कोटी कोटी दंडवत बाबांच्या पूजनीय तात्यांच्या चरणी समर्पित करतो. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करीत दंडवत तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या. आणि संपूर्ण आपले वारकरी मंडळी त्यांच्या चरणी मस्तक हा पायावर मस्तक हा पायावरी मस्तक है पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या. व्यासपीठावरून सर्वांना श्रोतेजन माय बाबा सर्वांच्या चरणी दंडवत प्रणाम. रामकृष्ण हरी. प्रक्षेपण आमचे रोहनदादा करताहेत. व्यासपीठावर आमचे हरिभक्तीपारायण सागरजी महाराज दिंडे, हरिभक्तीपारायण दर्शन महाराज, हरिभक्तीपारायण आमचे जनार्दन महाराज आहेर, हरिभक्तीपारायण लक्ष्मण महाराज चव्हाण, हरिभक्तीपारायण माझा संदीप महाराज, सर्व महाराज मंडळी, सर्व भजनी मंडळ, सर्व स्वरांची साथ देत आहे. सर्वांच्या
या ठिकाणी सर्वांना जय जनार्दन रामकृष्ण हरी आहे. आमच्या माता भगिनींना सर्वांना रामकृष्ण हरी आणि विशेष आपल्या सर्वांच्या चरणी दंडवत प्रणाम करून सर्वांना ओम नमो नारायण करून या ठिकाणी सेवा सुरू करूया. इतका मोठा पर्वकाळ आहे, पण पर्वकाळ असून उपयोग काय? किती भाविकांना त्याचा लाभ होतोय? देवा हो, या कलियुगामध्ये, या विज्ञान युगामध्ये जास्तीत जास्त लोकांची जी भावना आहे, कली न घडे साधन, हे साधन घडणार नाही. पण पूजनीय तात्यांची तपश्चर्या देवावं, हा सोहळा पुरुषोत्तम मासाचा सोहळा या तपोवनात होणं म्हणजे फार मोठं आपल्या सर्वांची पुण्याई देवा, आपल्या आईवडिलांची पुण्याई. इथं येणं ही आईवडिलांची पुण्याई आणि इथं श्रवण करायच्या वेळेस भाग्यवान आत्मपुण्यानाम, सर्व आपण भाग्यवान मंडळी आहे. आणि म्हणून सर्वांचं स्वागत आहे देहो. दिग्जन कीर्तनकार, मोठे गुणगुणीजन, हरिभक्तीपरायण कीर्तनकार मंडळी तात्याने शोधून काढली देहो. आणि म्हणून निवडून काढली देहो, शोधून काढावं लागते देहो. आणि सगळ्यांच्या भाग्यात नसतं देवा हो. म्हटलेलं आम्ही भाग्यवान, आपण सर्व भाग्यवान आहोत, तुम्ही आम्ही सर्व, का हा सोहळा आपल्याला याच देही याच डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा आपल्या डोळ्याने आपण बघतोय द्यावं. आणि म्हणून या ठिकाणी जी मंडळी आलेले पारायणाला द्यावं, पाहू सकाळ दुपार संध्याकाळ. आणि अन्नदान, तात्यांना तर विशेष पूजनीय तात्यांना अन्नदान फार आवडतं. आणि सात्विक मंडळी इथं कोणाचं काम नाही आहे. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी म्हणायचे ते फार असं फार लांबायचे, ते फार पुण्य लागत आहे त्याला. ते सांगायचे जसं सोनं घ्यायला पैसे लागतात, आता तर फार स्वस्त आहे. सोनं घ्यायला फार पैसे लागतात, सोनं घ्यायला पैसे लागतात, तसं तपोवनात भगवान पुरुषोत्तम आणि पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं या पुण्यभूमीमध्ये राहणं 1 महिना किती साधना आहे, किती तपश्चर्या आहे, सोपं नाही आहे. हे पुण्याचंच काम आहे. आणि म्हणून जसं सोनं घ्यायला पैसा लागतं, तसं या ठिकाणी महिनाभर राहण्यासाठी पुण्य लागतं. आणि म्हणून परम भाग्यवान सर्व मंडळी, ताई अक्का, आमच्या सगळं वारकरी ताई अक्का, सगळं आई, सर्वांच्या चरणी दंडवत द्यावं. भाग्याशिवाय नाही आहे. आणि म्हणून असा महोत्सव पुरुषोत्तम मास चालू आहे. भगवान आजच्या सेवेसाठी एक श्रीमद भगवद्गीतेतील श्लोक घेऊया, कारण तो खूप बरा आहे. म्हणतात गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवतालाच श्रवण झालं पाहिजे. अखंड चिंतन विठोबाचे श्रवण करायचं तर गीता भागवतातूनच. आणि म्हणून एक श्लोक सेवेसाठी घेऊया. 15वा अध्याय आणि श्लोक 19 आहे, कारण 15वा अध्यायामध्ये 20 श्लोक आहे. तो श्लोक असा आहे, यो मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद भजन्ति मां सर्वभावेन भारत. सुंदर श्लोक, पुरुषोत्तम मास चालू आहे. आणि म्हणून स्वतः भगवंतानी अर्जुनाला, मी स्वतः पुरुषोत्तम याला कोण जाणतं, सर्व भावेन भारत, हे भारता. अर्जुनाला 18 नावाने भगवंतानी उद्बोधित केलेले श्रीमद भगवद्गीतेमध्ये 18 नावाने. त्यापैकी हे भारता, हे कुंतीसुता, हे पंटुसुता, हे किरीट, हे भारता, जो ज्ञानी पुरुष
याचा साधा अर्थ असा आहे, तत्वतः पुरुषोत्तम म्हणून मला जाणतो तो सर्वज्ञ पुरुष सर्व रीतीने मलाच मिळतो. यो मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तम. त्या पुरुषोत्तमाला जाणणं फार महत्त्वाचं आहे. आणि अधिक मासानिमित्त या पुरुषोत्तम मासानिमित्तानं तर अजून जाणायला पाहिजे. आणि म्हणून आपण सर्व भक्तजन, भाविकजन, वारकरी मंडळी द्यावं. मोठ्या उत्साहानं हजारो ठिकाणी कार्यक्रम चालू आहे, पण अशा तपोवनात, तपोभूमीमध्ये, संतांच्या आणि भगवंताच्या तपोभूमीमध्ये हा सोहळा, अन्नदान सोहळा, भजन, कीर्तन, काकडा, विष्णू सहस्रनाम आदी सत्संगादी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होते. किती भाग्यवान मंडळ आहे. आणि म्हणून असा हा साधा अर्थ आहे या श्लोकाचा. बोल हरी बोल हरी 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 बोल, केशव माधव गोविंद बोल. हरि बोल हरि 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 बोल, केशव माधव गोविंद बोल. हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल. हरि बोल हरि बोल हरि बोल. बोल हरि बोल हरि हरि बोल, केशव गोविंद. अनंत कोटी चक्रचालक, ब्रह्मांड नायक, विश्वव्यापक, विश्वनियंता, जगदीश, जगदीश्वर, जगन्नाथ, योगेश्वर भगवान, पुरुषोत्तम भगवान. आणि अर्जुनाला सांगतायत, अर्जुना हे भारता, यो मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमम. त्या पुरुषोत्तमाला जो जाणतो, सर्व भावेन भारत, हे भारता सर्व भावानं आणि जाणलं पाहिजे. माऊलीपासून तर जगद्गुरू तुकोबारायपर्यंत, आता जनार्दन स्वामीपर्यंत जी जी संत मंडळी होऊन गेलेली आहे, संत मांदियाळी, त्या सर्व संतांनी भगवंताला सर्व भावानी जाणलं आहे. आणि म्हणून अशा महापर्व काळावर या ठिकाणी श्री भावार्थ रामायण, श्रीमद भावार्थ रामायण पारायण सोहळा चालू द्यावं. पारायण कशासाठी करायचं द्यावं? आपण सर्व मंडळी नारायण व्हावा यासाठीच पारायण करायचं आहे. आणि म्हणून पूजनीय देव हो, अशी तात्यांसाठी आपण तरेल नव्हे ते नवल, खुळे उद्धारील सर्वांची तो. सर्वांसाठी सर्वभूत हिते रथा, सर्व भूतांसाठी, सर्वांच्यासाठी, जगाच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याणा संतांची भूती देह कष्टविती परोपकारे. किती त्रास येतात त्यांना, तरी बसलेले असतात, देह लिहित असतात, चिंतन करत असतात, वाचन करीत असतात. ह्या वयात सुद्धा देह, याला म्हणत्या महापुरुष, याला म्हणत्या युगपुरुष. त्या सत्पुरुष एकदा टाळ्या वाजत आता असतात, दिव्य आता. फार मोठं पुण्य आपलं का त्यांच्या सानिध्यामध्ये संतांचे संगती, मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पण ते याच पंथानं जायला पाहिजे. आणि म्हणून दिव्य सोहळा चालू आहे, लाभ घेतला पाहिजे. ऐसा लाभ बांधा गाठी. जगद्गुरू तुकोबराय सांगता सांगता काय सांगायला पाहिजे, किती वेळेस सांगितलं, पण लोकांना तेवढा फरक नाही. का जाणत नाही? कारण विश्वास नाही. आपल्या संतावर, आपल्या भगवंतावर विश्वास राहिला नाही. कारण खाणं, रहन सहन, खाणं पिणं, आणि असं झालं का ते सात्विक अन्न राहिलं नाही.
सात्विक विचार राहिले नाही. आज या ठिकाणी जेवढी मंडळी आली तेवढी सात्विक आहे. आमचे सद्गुरू शिवापारायण कृष्ण रातेभाऊ सांगतात, तात्यांकडे सिद्ध मंडळी सगळी, आमच्या आईपासून तर फार बाबापर्यंत सर्व सिद्ध मंडळी, साधक मंडळी, साधना करणारी, तपश्चर्या करणारी, सात्विक अन्न घेणारी, सात्विक आणि भक्तजन मंडळी, वारकरी मंडळी आधी यावं. असे पाहायला भेटत नाही द्यावं. नुसतं दर्शन घेतलं या सर्व वारकरी मंडळाची द्यावं. त्यांचे करता नामस्मरण, त्यांचे घेता दर्शन, त्यांचे करता नामस्मरण, जडजीवाचा उद्धार आहे. सात्विकता फार महत्त्व आहे. आज सात्विकता वाढली पाहिजे. आणि म्हणून आम्ही म्हणत राहतो कीर्तन, प्रवचन, हा सोहळा, पारायण सोहळा हे कशासाठी? तर समाज परिवर्तनासाठी. एकदा टाळ्या वाजवा. समाज परिवर्तन झालं पाहिजे. आज चालू आहे कार्यक्रम, पण नुसतं रूपांतर, बर्फाचं पाणी, पाण्याचं बर्फ, हवा आली का थंडी, बर्फ होऊन जातं, आणि ऊन लागलं परत ती वितळत. रूपांतर नको. आज धर्माचं कार्य करण्यासाठी देवा हो, आचार विचार संपन्न लागतात देवा हो. एका संतांनी म्हटलंय, जिसके पास आचार नहीं है, जिसके पास विचार नहीं है, जिसके पास सदाचार नहीं, वो धर्म का काम नहीं कर सकते. नोट किया जाए भाई. किती सुंदर वाक्य आहे. आणि म्हणून पूजनीय तात्याकडे आचार आहे, विचार आहे, सदाचार आहे. म्हणून तर एवढं धर्माचं काम संतवीर, धर्मवीर तात्यांना पदवी का दिली देवा हो? हे कार्य धर्माचं कोणाचं काम नाही आहे. आणि म्हणून या पुरुषोत्तमाला जाणून त्याची भक्ती करणं, सर्व भावेन भारत, हे भारता, सर्व भावाने जी व्यक्ती करते त्यांच्याकडे. आणि बाकीची मंडळी देवा हो, आज काय चालू आहे? सुंदर आहे, संतांचं वचन आहे, व्यासपीठावरून सांगतो ना, सत्याची जाणीव नाही. आज जिकडं तिकडं जे सत्य आहे पुरुषोत्तम भगवान, त्याला जाणायला तयार नाहीये. सत्याची जाणीव नाही, खोट्याला भाव, अज्ञानी लोकांची गडद धाव, सत्याची जाणीव नाही, सत्याची जाणीव नाही, खोट्याला भाव, अज्ञानी लोकांची गडद धाव, भोंदूचा ऊत आला, भोंदूचा ऊत आला. जिकडे तिकडं भोंदूपणा, पाखंड वाढलंय. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. आणि म्हणून या सोहळ्याच्या निमित्तानं, पारायणाच्या निमित्तानं, कीर्तन, प्रवचन, समाज परिवर्तनासाठी द्यावं, ही फार गरज आहे. आणि गरज ध्यानात घेऊन पूजनीय तात्यांनी हा सोहळा मांडला द्यावं. या हजारोच्या संख्येनं देवा हो. आज भोंदूचा ऊत आला, सुन नाही गाव, अज्ञानी लोकांची ती गडद धाव, अज्ञानी लोकांची ती गडद धाव. अज्ञानपण आहे हा. माऊलीनं ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट सांगितलं, ज्ञानेविने नाशिले. हे संपूर्ण ज्ञान नसल्यामुळे नासून गेलं द्यावं. आणि म्हणून पारायण कशासाठी? ज्ञानेश्वरी पारायण, भावार्थ रामायण पारायण कशासाठी द्यावं? आज वाचन संस्था बंद पडली आहे. आज वाचन नाही आहे. वाचन जर असलं, वाचाल तर वाचाल ना, वाचायचंच नाही. ग्रंथचे ग्रंथ आहे घरी, पण वाचत नाही. एका जणांना विचारलं, वाचतो का तू? म्हण नाही, आम्ही वाचत नाही. आहे ग्रंथ आहे पण वाचत नाही. मला तर तू काय वाचत नाही याच्यातून, तू बी वाचत नाही. वाचलं पाहिजे.
आमचे संत जनाबाई म्हणतात ग्रंथाचं पारायण केलं पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचिल जो कोणी ज्ञानेश्वरी, वाचिल जो कोणी ज्ञानेश्वरी, वाचिल जो कोणी ज्ञानेश्वरी, वाचिल जो कोणी ज्ञानेश्वरी, गणित्यासी लोटांगणी, गणित्यासी लोटांगणी, लोटांगणी जनी लोटांगणी, गणी लोटांगणी, गणी लोटांगणी. संतांनी आमच्या संतांचे ग्रंथ वाचण्यासाठी लोटांगण घालावं. संत जनाबाई किती लोटांगण घालते. लोटांगणी जनी लोटांगणी, जनी लोटांगणी, गणी लोटांगणी. अरे बाबा हो, वाचा, पारायण करा. नारायण होतो पारायण. ज्ञान होय मुढा, अति मूर्ख त्या दगडा, अति मूर्ख त्या दगडा, डोळा पाहावी पाहावी डोळा पाहावी, हो डोळा पाहावी पाहावी डोळा पाहावी, पंढरी वाचावी वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी. वाचलं पाहिजे, पारायण केलं पाहिजे. फार भाग्यवान मंडळी पारायण. भावार्थ रामायण, शांती ब्रह्म, पैठण निवासी श्री नाथ महाराज, श्री एकनाथ महाराज, संत एकनाथ महाराज शांती ब्रह्म, त्यांनी श्री भावार्थ रामायण, जसं माऊलीनं भावार्थ दीपिका, तसं संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज भावार्थ रामायण आपल्यासाठी द्यावं. काय अर्थ काढला, अनेकानं भाष्य केलं, अर्थ काढला, पण संत विश्व माऊली ज्ञानेश्वर माऊलींनी भावार्थ दीपिका आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण, श्री भावार्थ रामायण. का भावार्थ, का भाव काढला? कारण आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात भाव आहे म्हणून हा भावार्थ काढला. सर्व भावेन भारत, भगवान काय म्हणतायत? भावाचं वर्णन केलं ना, सर्व भावेनं, सर्व भावानं त्याला शरण गेलं पाहिजे, सर्व भावाने त्याच्या ते पारायण केलं पाहिजे, सर्व भावानं. आणि म्हणून ज्यांच्या घरी कावडीने पाणी, ज्या घरी चक्र पाणी आहे, कावडीने पाणी, ज्या घरी चक्र पाणी आहे, ज्यांच्याकडे 36 वर्ष काम केलं देवा हो, भानुदासाची अकुळी महाविष्णूचा होता. स्वतः पुरुषोत्तम भगवान आहे आणि त्यांनी लिहावं, त्यांनी सांगावं. आणि म्हणून तर आपल्या अंतःकरणात भाव निर्माण होणार आहे. देवा हो, या भावार्थ रामायणामध्ये या पुरुषोत्तमच्या मासाच्या निमित्तानं आपण समजून घेतलं पाहिजे, काय केलं पाहिजे. हा आपण धोंड्याचा महिना म्हणतो, अधिक मास म्हणतो, मलमास म्हणतो, ऐक मलमास, ऐक नाही 12 महिन्याच्या अधिक एक्स्ट्रा आहे ना, अधिक, आणि म्हणून अधिक मास, मलमास. प्रत्येक महिन्यातून थोडे थोडे दिवस बाजूला काढले, मलमास. आणि धोंड्याचा महिना, धोंडा, धोंडा म्हणजे दगड. 12 महिन्यामध्ये लग्न, वास्तुशांती, कार्य, हे कार्य, ते कार्य आहे का नाही, इकडं फिर तिकडं फिर, चंचलता आहे का नाही. पण धोंडा म्हणजे दगड कुठं हलतो का? हलत नाही ना, स्थिर राहतो.
म्हणून त्याला धोंड्याचा महिना म्हणतात. किती सुंदर आहे धोंड्याचा महिना. हालत नाही चालत नाही. या महिन्यामध्ये कुठलंही शुभ कार्य चालत नाही. दान, स्नान, तीर्थयात्रा, पारायण, भजन, कीर्तन, अन्नदान हे सर्व चालतं स्थिर. आणि म्हणून धोंड्याचा महिना द्या हो. या महिन्यामध्ये संपूर्ण महिन्यामध्ये आता 4था दिवस आहे. काहींना माहीत नसेल तर ऐकून घ्या. संपूर्ण महिना तपस्वी जीवन जगलं पाहिजे. आपली जी वासना आहे, आशा आहे, इच्छा आहे, तिला कमी करायचं आहे. अधिक आपण जर कमी केलं तर हजारो पटीनं पुण्य सांगितलं आहे. या ठिकाणी महिनाभर पारायण केलं तर हजारो पारायण करायचं पुण्य एका अधिक मासामध्ये आहे. दान केलं, 1 रुपया दान केलं, 1000 रुपये दान केल्याचं पुण्य. 1 माळ जपली इथं हजारो माळी जपण्याचं पुण्य. आणि म्हणून एवढं अधिक पुण्य आपल्याला सगळं आपल्या पदरात पाडतायत. संत काय करतात द्या हो, आपल्या सर्वांना आपल्या झोळीमध्ये पुण्य प्रदान करतात. पुण्यमूर्ती आहे ती. आपल्या सगळ्यांना पुण्य देत आहेत. पारायण, अन्नदान आपल्याला किती संधी देत आहेत ते. आणि संधीचं सोनं केलं पाहिजे. म्हणून तुकोबरा म्हणता ऐसा लाभ बांधा गाठी. हा गाठी बांधला पाहिजे. होय संसाराची तुटी लाभ घेतला गेला पाहिजे द्या हो. अधिक पुण्य आहे. आणि म्हणून आपलं आवड जी आहे ना, या महिन्यामध्ये आपल्याला काय आवड असेल ना, जास्तीत जास्त जी काय आवड असेल तिचा त्याग करायचा सांगितलं आहे. कोण सांगन तुम्हाला? साधूशिवाय साधूबोध झाला. माऊली म्हणतायत साधूशिवाय साधूच्या संगती तरुणोपाय. साधूशिवाय तुम्हाला कोणी सांगणार नाही आहे. आपल्या आवड जी आहे तिचा त्याग करायचा 1 महिनाभर. मग बघा काय होतं. 1 महिनाभर काही नाही होत. आपली जी आवड असेल ना, जी आवडत असेल ना त्याचा त्याग करायचा. बाबा किती मस्त आहे. आपली जी आवड आहे तिचा त्याग करायचा सांगितलं पुरुषोत्तम मासामध्ये. आणि कोणाला मागायचं नाही या महिन्यामध्ये. किती अवघड आहे. 1 महिना ज्याचा धंदा येते त्याला किती अवघड आहे. पैसे मागायचे, हे करायचं ते करायचं. 1 महिना तपस्वी जीवन. जसं भगवान श्रीरामाने का भावार्थ रामायण का भावार्थ काढला तिनं. 14 वर्ष ताई अक्का. कोणाच्या गावात जायचं नाही, कोणाच्या घरात जायचं नाही. वनवास दिलाय ना, 14 वर्ष वनवास. तपस्वी जीवन, फलाहार, गंगेचं जिथे जी गंगा आहे, नदी आहे, तिचं पाणी प्यायचं, फळं पानं खाऊन आणि वनातच राहायचं. केवढी तपश्चर्या आहे. आजही चित्रकूटला जर गेले तुम्ही देवा हो, स्फटिक शिला आहे तिथं. रात्री विश्राम करायचा आहे त्या स्फटिक शिलावर. इकडनं सीतामाई आराम करणार आणि इकडून भगवान श्रीराम आराम करणार आणि श्री लक्ष्मणजी भगवान उभेच. मधी धनुष्यबाण ठेवलेलं आहे. त्या धनुष्यबाणाचं तिथं चिन्ह आहे देव. तुम्ही सांगा 14 वर्ष किती अवघड आहे. स्पर्श करायचा नाही आहे. ब्रह्मचारी जीवन जगायचं आहे, तपस्वी जीवन जगायचं आहे. कुठल्या प्रकारची इच्छा मागणी बंद करायची, याला म्हणत्या पुरुषोत्तम मास. म्हणून या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या. कोणाकडं काही मागायचं नाही, द्यायचं. घ्यायचं नाही, घ्यायचं महिना नाही आहे. घेणे बँक नाही, देना बँक. नोट किया जाए भाई. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय. आणि म्हणून या पुरुषोत्तम मासामध्ये फार 2 महत्त्वाचे. कोणाकडं काही मागायचं नाही, द्यायचं. द्यायचं कोणाला द्यायचं. तुम्ही जर दिलं 1000 पटीनं भेटणार आहे ना तुम्हाला. देत राहा, देत राहा. 3 गोष्टी देत राहा.
कोणालाही ज्ञान देत राहा, कोणालाही मान देत राहा आणि कोणालाही दान देत राहा. किती सुंदर आहे. हाच पुरुषोत्तम असे द्यावं, हे शिकायचं आहे आपल्याला. हे आपल्याला पारायणातून ते शिकायचं. आणि म्हणून भावार्थ रामायणामध्ये 7 कांड आहे देवा हो, दिव्य भावार्थ रामायण. आता तुम्ही पारायण करताच. पहिलं कांड आहे बालकांड, आहे का नाही. आणि मग अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, आणि मग सुंदरकांड, लंकाकांड आणि उत्तरकांड. 7 कांड. या 7 कांडामध्ये श्री भावार्थ रामायण आणि तयार झालेलं आहे देवा. 7च का? कारण श्रीमद भगवद्गीतेचे 700 श्लोक आहे की नाही. जसं माऊलीचा अवतार ज्ञानी यांचा एका, जे विश्व माऊली ज्ञानेश्वर माऊली तेच संत एकनाथ महाराज आहे. ज्ञानी यांचा एका, जसं नामयाचा तुका तसं ज्ञानी यांचा एका. इकडं भावार्थ दीपिका आणि इकडं भावार्थ रामायण. आणि 7 कांड 700 श्लोक म्हणून 7ला फार मग सप्तचिरंजीव आहे की नाही. सप्तधान्य, 7 सप्तशृंगी माता, सप्तशती. संध्याकाळपर्यंत सांगत बस, एवढा आपल्याला वेळ नाही. पूजनीय तात्यांच्या अनुज्ञेनं थोडीशी सेवा त्यांनी दिली द्यावं. 7 कांड आहे. आणि म्हणून या 7 कांड, हे काय 7 कांड रामायणमधून आपण हे समजून घेतलं गेलं पाहिजे. एका प्रवचनामधून आपल्याला सांगणारच आहे. आदरणीय जे कीर्तनकार आहे, हरिभक्ती पारायण ते सांगणारच आहे. 7 कांड. पहिलं कांड आहे बालकांड, म्हणजे बालकाची अवस्था. तुकोबराय आपल्या गाथ्यामधून साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य, हे बालकांडे रामायणमध्ये तुकोबरायांच्या गाथ्यामधलं. किती सुंदर आहे बालकांड. आणि बालकांड म्हणजे काय हो, मातृदेवो भव. आपल्या आईला मानायला पाहिजे. आपल्या जेवढ्या जगात स्त्रिया आहे, स्त्री शक्ती आहे, ती महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आहे. आणि म्हणून बालकांड म्हणजे मातृदेव भव. किती सुंदर आहे. थोडक्यात सांगायचं आहे, वेळ नाही आपल्याला. बालकांड म्हणजे मातृदेव भव, आई देव आहे. आणि म्हणून मातेची आज्ञा भगवान श्रीरामाने मानली देवा. मातृदेव म्हणजे हे बालकांड आहे. अयोध्याकांड पितृदेव भव, पितृचं वचन, वनवास आहे. अरण्यकांड आहे. त्यानंतर आचार्य देव भव, अरण्यकांड, आचार्य देव भव. आता एवढं सांगायला वेळ नाही. आचार्य देव जे ऋषीमुनी आहे, आचार्य आहे, त्यांच्याकडे जाणं, त्यांना मानणं. आचार्य देव भव. गुरु, सद्गुरु, श्रीगुरु माऊलीनं मज हृदय सद्गुरु, जेने तारीला हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. म्हणून बालकांड म्हणजे मातृदेव भव, अरण्यकांड म्हणजे पितृदेव भव, अयोध्याकांड म्हणजे पितृदेव भव, अरण्यकांड म्हणजे आचार्य देव भव, किष्किंधाकांड म्हणजे अतिथी देव भव. आपल्या घरासमोर कुणी येऊ. आता तर पुरुषोत्तम वास आहे, गाईला भाकर, पक्षाला दाणे, पशुपक्ष्यांना दिलं पाहिजे आपण. अतिथी कोणी येऊ त्यांचा सन्मान करणं. अतिथी देवो भव हे किष्किंधाकांड आहे. आणि त्यानंतर सुंदरकांड. सुंदर आहे, फार सुंदर आहे. भगवान श्रीरामांची आणि हनुमंतरायाची भेट आहे. मंगल मूर्ती मारुत
नंदन मंगल मूर्ती सकलय मंगल मूल निकंदन सकलय मंगल मूल निकंदन सकलय मंगल मूल निकंदन सकलय मंगल मूल निकंदन मंगल मूर्ती मंगल सकलय मंगल मूल निकंदन सर्व मंगल आहे. आणि म्हणून सुंदरकांड 5वं कांड आहे सुंदरकांड. म्हणून प्रेम देव भव या कांडामध्ये सगळं प्रेम बंधू प्रेम आहे की नाही. बाली सुग्रीव सुग्रीवाचं किती प्रेम प्रभूवर, भगवान हनुमंतरायाचं किती प्रेम प्रभूवर. सुंदरकांड ज्याला जीवन सुंदर करायचं आहे त्यांनी भगवंतावर सर्व भावेनं सर्व भावानं आणि भगवंताची सेवा केली पाहिजे. आणि म्हणून त्यानंतर आलं लंकाकांड. हे मृत्यूदेव भव आहे. आणि त्यानंतर उत्तरकांड म्हणजे राष्ट्रदेव भव. आपल्या राष्ट्रासाठी आपल्या देवासाठी आपल्या धर्मासाठी आणि आपले देव धर्म आणि देश ह्याच्यासाठी आपण झटलं पाहिजे. आणि म्हणून उत्तरकांड हे राष्ट्रदेव भव आहे. असे कांड आहे 7 कांड आहे. हे रामायणाचं महत्त्व आहे द्यावं. आणि म्हणून या संतांनी सर्व भावेनं सर्व भावानं कशी सेवा केली देव. पहिलं विश्व मावली ज्ञानेश्वर मावली महाविष्णू. पण आपल्या सर्वसामान्य जनांना युद्धस्तंभावर 18 श्लोक सांगितले भगवंतांनी असं म्हणतात. पण त्याचे 18 अध्याय नमस्तुते व्यास विशाल बुद्धी महर्षी व्यासांनी 18 अध्याय केले. आणि म्हणून माऊलीनं त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण फक्त अर्जुनाला सांगितलं, आता विश्वाला सांगायचं. म्हणून माऊलीनं 700 श्लोक आणि 18 अध्याय 9000 एवढं महान सांगितलं. आणि कशी सेवा केली माऊलीनं. भगवंतांनी सांगितलं सर्व भावेन भारत तुझी सेवा करीन मनोभावे तुझी सेवा करीन मनोभावे तुझी सेवा करीन मनोभावे तुझी सेवा करीन मनोभावे. माझे मन गोविंद रंगले माझे मन गोविंद रंगले माझे मन गोविंद रंगले 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 तुझी सेवा करीन मनोभावे नवसी माझे नवसी नवसी माझे नवसी. पंढरीचे दैवत विठ्ठले पंढरीचे दैवत विठ्ठले पंढरीचे दैवत विठ्ठले 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 नवसी माझे नवसी नवसी माझे नवसी माझे नवसी. बाप रखुमा देवीवर विठ्ठले 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 चित्त चैतन्य हो माझे चित्त चैतन्य माझे चित्त चैतन्य चोरून नेले हो नवसी माझे नवसी
सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा. माऊली म्हणता तुझी सेवा करीन मन भावे. भावे शब्द सर्व भावेन फार महत्त्व आहे त्या भावाला. आपल्या अंतःकरणात जो भाव आहे तो प्रगट करायचा आहे आणि सद्गुरूंच्या चरणी ठेवायचा. गुरु पायी ठेविता भाव आपोआप भेटेल देव. म्हणून माऊलीनं सर्व भावानं श्री गुरु निवृत्तीनारायणाची सेवा केली. भगवान पांडुरंगाची सेवा केली. सर्व भावेनं भारत. भगवंताने सांगितलं ना बस हे रामायण आहे. भावार्थ रामायण हे हा भाव आहे. हा भावार्थ. आणि आता तू खूप बरा आहे. संतांची अपायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा. आता संत नामदेव महाराज आपण घालील लोटांगण म्हणतो ना. घालील लोटांगण वंदिन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे, प्रेमी आलिंगन आनंद पूजन भावे ओवाळीन म्हणे. भावे सर्व भावेन भारत. देवा हो श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंताने जे सांगितलं संतांनी तो भावे हा शब्द घेतला. आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात सर्व भावे आहे की नाही. भावे ओवाळीन, भावे ओवाळीन म्हणे नामा. हे येऊ विठ्ठले माझे माऊली, हे येऊ विठ्ठले माझे माऊली, विष्णुदास नामा. मामेव समोड जानाती पुरुषोत्तमा. असं जाणलं आणि सर्व भावेनं विष्णुदास नामा, विष्णुदास नामा जीवे, जीवे भावे ओवाळी. हे हो विठ्ठले. आता एवढा भाव असल्यानंतर काला पांडुरंग फिरले देऊळ जगामध्ये ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. फुकट नाही गेला का सर्व भावेनं भारत. आणि म्हणून आता संत एकनाथ महाराज भावेन आवडीने भावे हरिनाम घे, आवडीने भावे हरिनाम घे. तुझी चिंता त्या, तुझी चिंता त्या सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. आवडीनं भावे. भगवंताने सांगितलं ना सर्व भावेनं. म्हणून नाथ महाराज शांती ब्रह्म आवडीनं भावे हरिनाम घेशी. जगाला सांगितलं बाबा हो हरिमुखी गाता हरिपली चिंता.
हरी 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 हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. दररोज म्हणा, ही सेवा आहे, हे सर्व भाव आहे. दररोज हरिपाठ म्हणत असेल तर सर्व भावेन, हे तुम्ही जाणताय म्हणून दररोज म्हणताय, नाहीतर हरिपाठ पाठ आहे पण दररोज म्हणत नाही. दररोज दररोज इंग्लिशमध्ये दररोज म्हणजे गुलाब आहे की नाही, दररोज गुलाब फुलतो की नाही, असं दररोज हरिपाठ झाला पाहिजे, दररोज भजन झालं पाहिजे, दररोज काकडा झालाच पाहिजे. वाकडं झालं तरी चालेल पण काकडं झालंच पाहिजे. महत्त्व आहे, साधना आहे. या संतांनी देवा हो जीव भाव ओवळून टाकला, भाव ओवळून टाकला देवा हो. आणि म्हणून आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याचे सर्व आहे. माणसं चिंता करतात हो. भक्त झाले, तुम्ही माळ घातली, पवित्र अशी तुळशीची माळा घातली देव. तुळशी की माला सब पापों का क्षालन करती आहे. निदान मरायच्या आधी तरी घातलीच पाहिजे. आपल्या सगळ्या गळ्यात आहे, पण ज्यांच्या गळ्यात माळ नाही आहे, काळ येणार आणि घेऊन जाणार. ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याला काळ हात लावू शकत नाही देव, एवढं सामर्थ्य आहे. तुलसी की माला पापों को शालन करती है और रुद्राक्ष की माला सब मनोरथ पूर्ण करती आहे. एवढं महत्त्व आहे त्या मालीचं देवा. घातली पाहिजे आपण. पवित्र अशी तुळशीची माळ, एक ग्रंथ असावा, मुखामध्ये हरिमुखे म्हणा भजन असावं आणि चिंता करायची नाही. आज लोक भक्त झालेले, माळ घातले बरेच, पण चिंता करतात. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्येच एरवी माझ्या भक्ता नाही संसाराची चिंता, काय समर्थांची कांता कोरांना मागे. आज तुम्ही विश्वमावलीचे म्हणजे समर्थांचे जर तुम्ही भक्त झाले, वारकरी झाले आहात, भगवंताचे वारकरी समर्थांचे, तर काय समर्थांची कांता भीक मागे? भीक मागायची गरज आहे का तुम्हाला? भीक मागायची गरज आहे? चिंता करायची गरज आहे? संत गोंदवलेकर महाराजकडे एक जण गेला, म्हणे बाबा मी सगळं करतो पण मला फार चिंता आहे. अरे म्हणे येडेपणा आहे हा. चिंता करणं हा येडेपणा आहे, संत गोंदवलेकर महाराज म्हणतात. आपण भक्त झाल्यानंतर भक्ती करतोय, भजन करतोय, आवडीने भावे हरिनाम घेशी, आणि दररोज जर नाम घेत असेल आणि चिंता करत असेल, हा येडेपणा आहे. सांगायचं तात्पर्य का नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतशी या पुरुषोत्तम मासामध्ये देवा हो. आपल्या जावायला आहे की नाही, आता धोंड्याचं महिना म्हणलं जावाई, त्यांना ते अनारशा वगैरे द्यायच्या, धोंडे नाही बरं का, अनारशा द्यायच्या. आणि आपली मुलगी जरी असली तिला लक्ष्मी मानायचं, आणि आपला जावई जरी असला तर जावईने 1 महिना नारायणाचं स्वरूप आहे. नारायण लक्ष्मी नारायण लक्ष्मी नारायण 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 बोला नारायण लक्ष्मी नारायण 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 असं लक्ष्मी नारायण म्हणून पूजा करा. संतांची पूजा करा, संतांना वायनदान करा. तांब्याचं पात्र द्या. खूप दानाला महत्त्व आहे. जेवढं आपण दिलं तेवढं 1000 पण अधिकश्य अधिकम फलम. करून पहा देवा, संतांनी केलंय. आणि म्हणून अशा पद्धतीनं भावे शब्द कुठं आलाय. अजून 1-2 उदाहरण देतो देवा. आपण ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करतो, फार सुंदर लिहिलंय. ब्रह्मगिरीची भावे जाला प्रदक्षिणा जरी घडे हो, तैते काया कष्टे जव जव चरणे ऋतती घडे हो. तव तव पुण्य विशेष किलमिष अवघे त्यांचे झडे हो. केवळ तो शिवरूपी काळ त्यांच्या पाया पडे हो. जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो. त्रिशूल पाणी ब्रह्मगिरीची भावे ज्याला प्रदक्षिणा जरी घडी हो. भावानंच करायचं सगळं. परमार्थ हा भावाचा आहे.
देव भावाचा भावाचा देव भावाचा भावाचा नाही कोणाच्या बापाचा देव भावाचा भावाचा देव भावनेचा केला सगळं भावाने द्यावं म्हणून परमार्थ हा भावाचा आहे. आणि म्हणून भावाने केलं ब्रह्मगिरीची भावे ज्याला प्रदक्षिणा जरी घडेव सद्गुरू जनार्दन स्वामींनी द्यावं. आपल्या या महाराष्ट्रामध्ये शिवालयाची निर्मिती केली. देवा हो, गोरगरीब सर्वसामान्य लोकांना कुठं 12 ज्योतिर्लिंगाचं ठिकाणी जाता येणार आहे. आमच्या पूजनीय तात्यांनी 12 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह पारायण, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण, भजन कीर्तन केवढा आनंद घेतला. जी भाग्यवान मंडळी जी गेली ती 12 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी. देवा हो, हे कोणाचं काम नाही आहे, त्याला तिथूनच घेऊन यावं लागतं देवा हो. म्हणून तात्या घेऊन आले बरं का आपल्यासाठी परमार्थ महाधन महाधन घेऊन आले तात्या. आणि आपल्याला वाटतंय देवा शिवितो हारस वाटितो आणि शिवितो हारस वाटितो आणि का शिवितो हारस वाटितो आणि का घ्या रे होऊन का रान भरी घ्या रे होऊन का अरे घ्या. जनार्दन स्वामी म्हणायचे हे अमृत ते अमृत त्यांच्या प्रवचनातून पहा देवा हो. हे घ्या, अरे घ्या रे, होऊ नका रानभरी राणीवनी हिंडू नका, हे घ्या ना. पाचवी पनवाचं भगवंताचं परमार्थाचं ताट तुमच्या समोर मांडून ठेवलंय. जेवा ना. दररोज बासुंदी, गुलाबजांबू, ऐक गुलाबजाम, श्रीखंडन, दोरखंडनी बरं का श्रीखंड काय काय आपल्याला भोजनासाठी द्यावं. नुसतं भोजनासाठी नका येऊ, भजनासाठी सुद्धा या. हे घ्या घ्या रे होऊन का रानभरी विठेवरी ज्याचे पाऊले समान विठेवरी ज्याचे पाऊले समान घ्या. परमार्थ घ्या. 4था दिवस आहे. हजारोच्या लोकांनी यायला पाहिजे, तात्यांची इच्छा आहे. पण लोकायला काय आहे का नाही. चालू आहे कार्यक्रम, जाऊ जेवायला जरूर या देवा. पण भोजनाला या, पण भजनाला या आणि दान द्या. अशा सत्कार्यामध्ये अधिकश्य अधिकम फलम तुकोबराय म्हणतात. हा दान देण्याचा महिना, घेण्याचा नाही आहे. तुम्हाला सांगितलं ना, कुठली इच्छा नको आता. आणि म्हणून आपल्याला नाही फार देता आलं तर निदान थोडं कवयना देता येईल ना. तुका म्हणे फार थोडा तरी परकर, तुका म्हणे फार थोडा तरी थोडा तरी परकर, थोडा तरी परकार भावे गावे गीत गीत गावे गीत गीत शुद्ध करून या चित्त. आपल्या संसारामध्ये चित्त विभ्रांत झालंय, मलिन झालंय. या पारायणाला या, अन्नदानाला या, सेवा करायला या. 1 महिना इथं राहून तपश्चर्या होईल. जिथं भगवंतानी
भगवान श्रीरामनी तपोभूमी आहे, तपोवन. जनार्दन स्वामींची भूमी, संतांची भूमी, तपभूमी, अन्नदानाची भूमी, कुंभमेळ्याची भूमी. काय काय वर्णन करावं द्यावं. अशा भूमीमध्ये या आणि आपलं चित्त शुद्ध करा. धावून गोपाळ येईल तिथं द्यावं. स्वतः भगवंत येईल. सर्व भावेन भारत शुद्ध करो चित्त करोनिया चिता भावे गावे गीत गीत गावे भाव्यान सर्व भावेन भारत. बस असं भावानं गीत गायलं पाहिजे. म्हणून जनार्दन स्वामींनी शिवालय बांधले देवा हो. 12 ज्योतिर्लिंग तसंच शिवालय बांधले आणि खूप आपल्या महाराष्ट्रामध्ये ख्याती केली द्यावं. शिवालय बांधणं फार महत्त्वाचं होतं. जसं भगवान श्रीरामांनी रामायणामध्ये आपण बघतो भगवान श्रीरामांची स्थापना केली. रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराची स्थापना केली. जनार्दन स्वामीने द्यावं. घोर गरिबासाठी, सर्वसामान्यासाठी, जगाच्या कल्याणासाठी खूप शिवालय बांधले आपल्या महाराष्ट्रामध्ये. खूप ख्याती केली. माझ्या बाबांची ऐका ख्याती ख्याती ख्याती. शिवालय बांधले, शिवालय बांधले, शिवालय अशा मोठ्या महादेवाच्या डोंगरावर कोणाला जाता येणार नाही. अशा पहाडावर हो, जसं केदारनाथ भगवान ऐक हिमालय तो केदार किती अवघडे जाणं. असं पिनाकेश्वर जातेगाव पहाडावर जाते गावी पिनाकेश्वर बांधिले पहिले मंदिर ख्याती केली अजरामर भक्त ते वर्णिती. वंदे वेरूळ गावी कृष्णेश्वर. 12 ज्योतिर्लिंग होते तिथं कृष्णेश्वर 12 ज्योतिर्लिंगापैकी. पण तिथं सुद्धा सिद्धेश्वर बांधलं. वेरूळ गावी कृष्णेश्वर समीप वैसवी सिद्धेश्वर भक्त तेथे जमती अपार प्रसन्न ते होई. वंदे जनेश्वर आणि पारेश्वर वाटे लागी काशी विश्वेश्वर शर्वायेश्वर हृदयेश्वर त्र्यंबकला नाशिकला शर्वायेश्वर मंदिर ते लख लखती. माझ्या बाबांची ऐका ख्याती ख्याती ख्याती. शिवालय बांधले, शिवालय बांधले. किती वर्णन करावं. असं जनार्दन स्वामीने द्यावं हो. आणि म्हणून सर्व भक्तजन त्यांच्या चरणी लीन झाले द्यावं. असं जे जगाचं कार्य करणारे, कल्याण करणारं कार्य करावं. जगाला तारक व्हावं, मारक होऊ नये. आणि म्हणून पुरुषोत्तम भगवान हे लक्षण कोणाजवळ आहे द्यावं. उत्तम पुरुषाचे उत्तम लक्षण. उत्तम पुरुषाचे उत्तम लक्षण. उत्तम कार्य उत्तमच पुरुष करू शकतो. संतांनी वर्णन केलंय उत्तम पुरुषाचे उत्तम
लक्षण, हे लक्षण आहे देवा. अहो रात्र जगाचं कल्याण व्हावं, माऊलीनं विश्वाचं कल्याण. दुरिताचे तिमीर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछील ते तिला हो प्राणी जात. विश्वाचा विचार केला, अवघाची संसार सुखाचा करी. आता विश्वात्मके देवे, सगळं विश्वाचा विचार केला देवा. आणि म्हणून त्यांच्याजवळ जे लक्षण आहे, सर्व भावेन भारत. उत्तम पुरुषाचे उत्तम लक्षण, जे भेद भाव मावळ. ज्यांचा भेदभाव गेलाय तेच हे कार्य करू शकतात. न तर जगामध्ये आज भेद, वाद, विरोध असा खचाखच भरलेला आहे. आणि म्हणून संख्या कमी आहे देवा, येऊ शकत नाही. सर्व भावेनं भारत, इथं कोण येऊ शकतं? सर्व भावेनं, सर्व भावानं येतील देवा. आणि म्हणून असे उत्तम लक्षणे ज्यांच्याजवळ आहे हेच इथं येऊ शकतात देवा. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, आपल्या अंतःकरणात भेद नसावा, वाद नसावा, विरोध नसावा. भावार्थ रामायण, ज्यात राम आहे ते रामायण. आणि म्हणून कुठला भेद नसावा. हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद. नाही नका, नाही नका करुवाद, नाही नका करुवाद. एका एका हृदयी, एका एका हृदयी, एका एका हृदयी. एका एकाचे जर हृदयी आहे भगवान शंकर. हरी 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 मंत्र हा शिवाचा, भगवान शंकर. मग तुम्ही म्हणाल आज बघेव कपडे आले आहे का नाही? हरिहर जनार्दन स्वामींचं जीवनच हरिहराचं ऐक्य होतं द्यावं. आम्ही म्हणत राहतो, स्वामी जनार्दन हरिहर आमचा, स्वामी जनार्दन हरिहर आमचा, स्वामी जनार्दन हरिहर आमोचा. हरिहर म्हणता, हरिहर म्हणता, हरिहर म्हणता हरली चिंता. स्वामी जनार्दन हरिहर आमोचा, स्वामी जनार्दन हरिहर आमोचा. स्वामी जनार्दन हरिहर आमचा. सर्व भावेन भारत. म्हणून सर्व मंडळी द्या हो अशा सद्गुरूंच्या चरणी, संतांच्या चरणी समर्पित केलं पाहिजे. विनम्र भावे अर्पि प्रभाकर काव्य पुष्प पाकळी. दिसे मंदिरी स्वामी जनार्दनाथ ब्रह्मटोळे. विनम्र भावे अर्पि प्रभाकर काव्य पुष्प पाकळी. दिसे मंदिरी स्वामी जनार्दनाथ ब्रह्मटोळे. आणि म्हणून त्यांच्या चरणावर ही भावरूपी पुष्प एक पाकळी त्यांच्या अंतःकरणात त्याच्या चरणी वाहायची आहे. आणि म्हणून श्री आपला कार्यक्रम संपलेला आहे, वेळ संपलेला आहे, हरिपाठ आहे. तरी पण एक 5 मिनटं घेणार आहे, चालेल ना? भगवान श्रीरामांचे उत्तम पुरुषाचे उत्तम लक्षण. का पुरुषोत्तम भगवान आहे, का दिव्य चरित्र आहे श्री भावार्थ रामायण. हे दिव्य गुण आहे. कोणता दिव्य गुण आहे? पहिला आत्मसंयमन. भगवान श्रीरामाजवळ आत्मसंयमन हा दिव्य गुण आहे. त्यानंतर वीर्यवान, धैर्यवान, जितेंद्र, बुद्धिवान, नीतिज्ञ. काय काय दिव्य गुण आहे भगवान श्रीरामाजवळ. कारण आता 4था दिवस आहे ना, म्हणून बालकांड. भगवान श्रीरामाजवळ दिव्य गुण आहे. असा पुरुषोत्तम भगवान, भगवान श्रीराम वक्ता आहे. वक्ता काही वकत नाही, वक्ता.
जो वक्ता आहे वक्ता असं म्हटलं जातं. वक्ता भगवंताचं योग वशिष्ठ पहा, वाचून पाहायला घ्यावं. वशिष्ठ महामुनीसारखे त्यांचे गुरु आहे. काय तयार झाले असन गुरुजवळ, आपल्या गुरुजवळ आश्रमात राहून काय शिक्षण घेतलं असन. वक्ता आहे, वैभव संपन्न अयोध्या नगरी, म्हणून निर्मित नगरी अयोध्या नगरी वैभव संपन्न आहे. भगवान श्रीराम शत्रुनाशक, शत्रूचा नाश करणार आहे. शुभ लक्ष्मीवान माता सीता साक्षात लक्ष्मी आहे. शुभ लक्ष्मीवान धर्मज्ञ आहे भगवान. धर्माची तू मूर्ती, तू खूप बरं म्हणतात ना, पाप पुण्य तुझ्या हाती, धर्माची मूर्ती आहे. भगवान श्रीराम धर्मज्ञ आहे. भगवान श्रीराम सत्यप्रतिज्ञा आहे. सत्यप्रतिज्ञा प्राण जाय परवचन जाय रघुकुल सदा श्रीराम सत्य प्रतिज्ञा आहे. प्रजाहित तत्पर, सगळ्या प्रजांचं हित पाहणारे भगवान श्रीराम आहे. दिव्य गुण आहे भगवान पुरुषोत्तमाजवळ. ज्ञान संपन्न आहे. श्रीराम जानकी, श्री जानकीजी, श्री लक्ष्मणजी, राम लक्ष्मण जानकी आपण म्हणतो ना. भगवान श्रीरामाच ज्ञान आहे. भगवान श्री जानकी भक्ती आहे. आणि भगवान श्री लक्ष्मणजी ही वैराग्यवान आहे. देवा हो, या पुण्यभूमीमध्ये कोण येईल ज्यांच्याकडे भक्ती आहे, ज्यांच्याकडे ज्ञान आहे, ज्यांच्याकडे वैराग्य आहे. अयोध्येतून किती जण आले? 3 जण. भगवान श्रीराम, जानकी आणि लक्ष्मणजी. हो ना, बरोबर आहे ना. ज्ञान, भक्ती, वैराग्य. ज्यांच्याजवळ आता 1 महिना आहे की नाही, ज्यांच्याजवळ भक्ती आहे, वैराग्य आहे, ज्ञान आहे, तीच मंडळी आलेले देव. म्हणून असं भगवान श्रीरामाजवळ ज्ञान संपन्न आहे. भगवान श्रीराम विनयशील आहे. भगवान श्रीरामाजवळ विनय आहे देव. जसं माऊली आपल्या नम्र झाला होता त्याने कोंडिली अनंत. विनय पाहिजे माणसाजवळ देव. संत कबीरदास महाराज म्हणतात, लेने को हरि नाम देने को अन्नदान. तर देवाचं नाव घ्यायचं, हरिनाम घ्यायचं, हरिमुखे म्हणा, आणि द्यायचं तर अन्नदान. सगळ्यात श्रेष्ठ अन्नदान आहे देव. अशा सोहळ्यामध्ये देव हो, हजारो पटीनं पुण्य, हजारो पटीनं आपल्याला परत भेटणारे देव हो. आम्ही म्हणत राहतो, चेंडू भिंतीवर आपण असं जेवढा जोराने फेकला ना, तेवढ्या जोराने आपल्याकडे येणार आहे. आणि म्हणून असं अन्नदान करा. देने को हरि नाम देने को अन्नदान. तरने को लीनता है, डूबने को अभिमान. कबीरा डूबने को असो. आणि म्हणून लीनता पाहिजे द्या हो. माऊली म्हणतात, थोरपण पराची सांडीजे, अशा संताजवळ अवघी उत्पत्ती विसरीजे. जाय वयो धाकुटे जवळीक माझी. देवाजवळ जायचं आहे, संताजवळ जायचं आहे ना, नम्रता होऊन. म्हणून भगवान श्रीरामांकडून, पुरुषोत्तमाकडून हा गुण घ्या, दिव्य गुण घ्या. कोणता? विनयशील, धर्मशील, क्षमावान, सुशील, मितभाषी, धर्माचरण, पितृआज्ञा पालन, धर्म मर्यादा पालन, सदाचरण, कृतज्ञता, दातृत्व, त्यागी, बंधुप्रेम. देवादेव काय काय दिव्य गुण सांगा. सगळं कमीच आहे म्हणून आपला वेळ संपलेला आहे.
असे दिव्य गुण या भगवान श्रीरामांच्या पुरुषोत्तमाकडे आहे. आणि म्हणून रामायणातलाच हा जो भाग आहे असल्यामुळे आणि म्हणून त्यावर प्रवचन आहे. तेव्हा हो, हा सत्संग, दिव्य सत्संग आणि पूजनीय तात्यांनी आपल्याकडे दिला देव, ती सेवा करून घेतली या लेकराकडून. आम्ही म्हणत राहतो, आम्ही कोणी कीर्तनकार प्रवचनकार या यादीतले नाही देव. एक राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या सेवेतील आणि एक छोटासा विद्यार्थी आहे, या परमार्थ मार्गातील आहे. आणि म्हणून किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले, येथे ते उरले पायिकपणा असं द्यावं. आणि सुंदर असा सोहळा चालू आहे द्यावं. हजारोच्या संख्येने या अन्नदान सगळ्या कार्यक्रमाला या द्यावं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत भरगच्च असा ज्ञानदान अन्नदान फार मोठा सोहळा चालू आहे या ठिकाणी. आणि म्हणून या देवा ही सेवा करा. जाता जाता भगवान श्रीरामांचे चरण कसे सुखदायी भैरवीच्या रूपाने एवढी भैरवी म्हणून आपला कार्यक्रम संपू, कारण त्यानंतर हरिपाठ आहे. आणि म्हणून झालेली सेवा माऊलीच्या चरणी, जनार्दन स्वामीच्या चरणी, सर्व संतांच्या चरणी आणि समर्पित करूया.